नमस्कार, मी अक्षदा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. शाळेची भिंत कोसळून एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर 2 लहान मुले जखमी. बल्लाणी येथील केबीके इंटरनॅशनल स्कूल मधील घटना. केडीएमसी हद्दीतील अप्रभाग क्षेत्रातील बल्लाणी परिसरातील केबीके इंटरनॅशनल खासगी शाळेची भिंत कोसळल्याच्या घटनेत एका लहान मुलाचा मृत्यू तर 2 लहान मुले गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. या निमित्ताने खासगी शाळा बांधकाम प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बल्लाणी परिसरातील एसके नगर जवळील केबीके इंटरनॅशनल या खासगी शाळेची संरक्षक भिंत शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास धोकादायक झालेली भिंत कोसळल्याच्या घटनेत शेजारील श्रीकुपाचाळ परिसरातील लहान मुले खेळत होती. त्यापैकी अंशुकुमार सिंह 11 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच 10 वर्षीय मुलगा अभिषेक सहानी आणि 6 वर्षीय शोएब शेख हे गंभीर जखमी झाले. दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेत अंशुकुमार सिंह यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने बल्लाणी परिसरातील केबीके शाळेजवळील चाळ परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक चाळकरी रहिवाशांनी या निमित्ताने आरोप केला की केबीके शाळेची संरक्षण भिंत धोकादायक झाली होती. याबाबत शाळा प्रशासनाला तक्रार केली होती. मात्र शाळा प्रशासनाने धातूर डागडुजी करीत दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. या घटनेने खासगी शाळा, इमारत बांधकाम, संरक्षण भिंत प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.